मला सांगा की तुम्हाला गाडीने पुण्याहून गोव्याला जायचंय सपोज, तर सर्वात महत्वाचं गाडीने जाताना गाडीत सर्वात काय महत्वाची गोष्ट आहे विच विल अफेक्ट युअर जर्नी आयदर पॉझिटिव्हली ऑर नेगेटिव्हली? काय महत्वाचं आहे? पेट्रोल. ओके. हा नाही, गाडी तूच चालवतेस. एसी, हवा. अच्छा, टायर मधली हवा. हा, मनी. ओके, खिशात पैसे पाहिजेत. अजून काय? एसी, पाणी. एक सर्वात मोठा इन्ग्रेडियंट. यस. कोण बोललं? बरं. अरे बरोबर उत्तर दिलेस. येस. सी, मला गोव्याला जाताना जर माझ्या बाजूला बसणारी व्यक्ती जर ती चांगली असेल, एक्साइटिंग असेल, दॅट इज गोइंग टू चेंज द एंटायर एक्सपिरियन्स ऑफ माय जर्नी. खड्ड्यात गेली पण ती BMW का मारुती 800 आहे. येस ऑर नो? किचकिच करणारी कोणी व्यक्ती असेल तर BMW मध्ये पण मला मजा नाही येणार आहे. कारण पेट्रोल वगैरे तर ते झालंच बेसिक्स. मला हेच म्हणायचंय, तुम्ही जे काय कराल, मग ते नोकरी करा किंवा बिझनेस करा किंवा माझ्यासारखं एक मिशन चालवा, तुमच्या बरोबरची माणसं जर ती तुमच्या व्हॅल्यूज मध्ये बसत असतील, तुमच्या कल्चरमध्ये तुमच्या सारखी असतील, तर प्रवासात जी मजा येणार आहे ना, मग ते खुर्चीचा एक हात तुटला असला तरी चालेल, एसी बंद पडला तरी चालेल. आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय जर्नी. माय जर्नी इज माय अचिव्हमेंट. साऊंड्स पॅराडॉक्सिकल. जर्नी इज माय अचिव्हमेंट. अचिव्हमेंट एंडला येतं ना, गोवाला पोचलं इज अचिव्हमेंट. पण डोंट यू थिंक द मॅक्झिमम टाइम इज इन द जर्नी? जेव्हा डोंगर आपण चढतो, राईट, सारखं आपण ते शिखराकडे बघत राहिलो तर खाली आपण ठोकर खाणार ना. आपल्याला मान खाली घालून बघायचं की अरे इथे दगड आलाय, मला हे दगड चुकवायचंय. अच्छा, इथे पाणी आलंय, बहुतेक वाट चुकलो मी. खाली बघितलं की कधी तुम्ही शिखराला पोचायला कळणारच नाही. पण सारखं वर बघत राहिलं, अरे कधी येणार, कंटाळा येणार आणि खूप वेळ लागतो असं वाटणार. पण तुमच्यावर जो साथीदार असेल आणि गप्पा मारत परत गेलात की कधी आलं कळत नाही, राईट. ट्रेकिंग पण तुम्ही असंच करत असाल, राईट? ट्रेकिंग एन्थुसियास्ट. येस ऑर नो? की चालण्यामध्ये जी मजा आहे. मग वरती गेल्यावर काय करतो आपण? एक 3-4 सेकंद असे छाती फुगून वा अचीव केलं, एक झेंडा लावतो. किती वेळ? 5-10. यस, राईट. सर्वात जास्त वेळ कुठे जातोय? इन द जर्नी. आणि त्याच्याबद्दल आपण जास्त बोलत नाही, आपण अचिव्हमेंट बद्दल बोलतो. द सर्टिफिकेट्स, द अवॉर्ड्स, द प्रॉफिट्स, ते नंतर. गाडीत बसताना जी माणसं आहेत ना, दॅट चेंजेस एव्हरीथिंग. आणि मला एक साथीदार मिळाला, एक फरीद सय्यद म्हणून आहे. वी आर पार्टनर्स. म्हणजे अक्षरशः स्लम एरियाबद्दल तो मुलगा आला, नोकरी सोडली की मला तुझं काम आवडलं, मी तुझ्याबरोबर काम करायला आवडेल मला. आणि त्याला एकच वचन दिलं की मला माहित नाही की आपण जगातले सर्वात श्रीमंत माणसं होऊ की नाही, पण आपण खूप आनंदी राहू, हे मी तुला प्रॉमिस करतो. धमाल करू आपण. काम करतोय का खेळतोय तुला कळणारच नाही.